नमस्कार मित्रांनो, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी किंवा मालमत्ता पुनर्रचना कंपनी हा काय प्रकार आहे तो आपण आजच्या एपिसोडमध्ये बघूया. बँकांमध्ये अनर्जक कर्ज असतात, म्हणजेच त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाहीत अशी कर्ज राईट ऑफच करावी लागतात का ती वसूल करण्यासाठी बँकेच्याकडे आणखीन काही उपाय उपलब्ध असतो? ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी हा त्यापैकी एक उपाय आहे का? ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी कसं काम करते किंवा त्यांची कार्यपद्धती कशी असते? ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीचे काही बँकेला फायदे होतात का? स्वतः ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला काही फायदा होतो का? आणि ह्या कंपनीमुळे अर्थव्यवस्थेला काही फायदा होतो का? एनपीए वसूल करताना काही तोटे किंवा काही काळजी ही घेणं आवश्यक असतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आत्ता या एपिसोडमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बँका काय किंवा वित्तीय संस्था काय यांचा मुख्य धंदा काय असतो? तर एका बाजूने ठेवी, कर्ज या स्वरूपात निधी उभा करायचा आणि दुसऱ्या बाजूने कर्ज रूपाने तो देऊन आणि नफा कमवायचा. म्हणजे एका बाजूला व्याज द्यायचं, दुसऱ्या बाजूला व्याज मिळवायचं आणि यातला फरक हा त्यांचा नफा असतो. परंतु दिलेलं कर्ज हे परत वसूल होणं, त्याची परतफेड होणं ही फार महत्वाची गोष्ट बँकांच्या एकूणच वर्किंगसाठी आवश्यक आहे. याच्यात चुकारपणा होतो, म्हणजेच कर्ज परतफेड होत नाही आणि अशी कर्ज परतफेड झाली नाही तर अशा कर्जांना एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स किंवा अनर्जक कर्ज किंवा बुडीत कर्ज असं म्हणतात. हे बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये येणी म्हणून दिसतात, पण त्याच्यावर उत्पन्न नसतं, ती वसूल होण्याची पण शक्यता नसते. म्हणजे ती मालमत्ता दिसते, पण ना तर त्याच्यावर उत्पन्न मिळतं ना तर ते विकून पैसा गोळा करता येतो. म्हणून बँकांना अशी अनर्जक कर्ज ही राईट ऑफ करावी लागतात. ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये खर्च म्हणून किंवा लॉस म्हणून दाखवावी लागतात. त्यामुळे बँकेचा नफा कमी होतो किंवा तोटा वाढतो. ही कर्ज वसूल करावी म्हणून बँकेची काही अंतर्गत व्यवस्था असतेच असते. पण अनेकदा बँकेचा हा मुख्य धंदा कर्ज वसुलीचा नाही, त्यामुळे बँकेला अन्य कोणाची तरी मदत घेणं आवश्यक होतं. ह्यात ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी मोठी भूमिका बजावू शकते, कारण ही कंपनी ॲसेट्स रिकन्स्ट्रक्शन साठीच आहे, अशी एनपीएस वसूल करण्यासाठीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वसुलीची क्षमता असते, वसुलीचं कौशल्य असतं, वसुलीचा अनुभव असतो आणि ही एक विशिष्ट प्रकारची वित्तीय कंपनी असते. त्यामुळे या कंपनीचा फायदा घेऊन, मदत घेऊन बँका किंवा वित्त संस्था आपली अनर्जक कर्ज वसूल करण्यास मदत घेत असतात. मित्रांनो, आता ही पण कंपनी आहे ज्याला आपण ARC म्हणूया, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. तिला पण प्रॉफिट मिळवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला बँकांकडे किंवा वित्त संस्थांकडे, NBFCs कडे असे NPAs आहेत. दोघांनाही विन विन सिच्युएशन झाली पाहिजे. म्हणजेच बँकेला वसूल करता येण्यापेक्षा जास्ती रक्कम बँकेला ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीकडनं मिळाली पाहिजे. आता ही सगळी कार्यपद्धती कशी चालते? तर यातली सगळ्यात पहिली पायरी काय? तर बँक किंवा वित्त संस्था ज्यांच्याकडे NPAs आहेत ते पहिल्यांदी ARC कडे अप्रोच करतात किंवा ARC बँकेकडे अप्रोच करते आणि असलेले NPAs विकत घेण्याची तयारी दाखवते. ARC या NPAचा अभ्यास करते, लिस्ट बघते, कोणत्या प्रकारची कर्ज NPA झाले, म्हणजे उदाहरणार्थ घाण असलेली
एनपीएस झालेत का कर्ज, वाहन कर्ज एनपीएस झालेत का, घराची कर्ज एनपीएस झालेत का, बिझनेस कर्ज एनपीएस झाले, कर्जाचा प्रकार बघते, त्याची रक्कम बघते, किती दिवस वसुली झाली नाही त्याचा अंदाज घेते, तारण काय आहे याचा अंदाज घेते आणि मग किती रुपयांना हे एनपीए कर्ज विकत घेता येईल याचा अंदाज बँकेला देते. थोडक्यात बँकेने किती रुपयाचं कर्ज दिलंय ते बँकेच्या पुस्तकात आहे, पण तेवढ्याच रुपयाला एनपीए ही एआरसी विकत घेत नाही. तर एआरसी आपल्या पद्धतीने त्याचं मूल्यांकन करते आणि त्या किमतीला एनपीए विकत घेण्याची तयारी दाखवते. बँकेलाही ती रक्कम पटली काय होतं, बँकेला काहीच वसुली होणार नाही या कन्क्लुजन पर्यंत बँक आलेली असते. त्यामुळे काही वसुली होईल या आशेने बँक पण त्याच्यात कॉम्प्रोमाइज करते आणि दोघांची ती रक्कम एकदा ठरली की मग बँक एआरसी ला आपले एनपीएस विकत देते. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी मग एआरसी काय करते, तर ही कर्ज वसुली करण्याचा प्रयत्न करायला लागते. त्या प्रयत्नात अनेक भाग येतात. एक भाग असतो तो म्हणजे कर्जदाराबरोबर समेट करायचा. ठीक आहे बाबा, तुझे काय 2 कोटी रुपयाचं कर्ज थकीत आहे, आता तू किती रुपये देऊन हे कर्ज सेटल करू शकतो, याला आपण म्हणूया समेट. तुझं हे असेट तारण आहे, आता हे तारण विक्रीला तू परवानगी दे, त्यातनं आम्ही वसुली करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे कर्जदाराबरोबर समेट करण्याचा प्रयत्न करते आणि सामंजस्याने वसुलीचा प्रयत्न करते. हा एक प्रकार झाला. दुसरं काय करता येतं, जे काही ऍसेट तारण म्हणून दिलेलं आहे कर्जदारांनी, ते तारण ताब्यात घेणं, ते तारण बाजारात विकणं आणि त्यातनं कर्जाची वसुली करणं. एक आणखीन प्रकार असू शकतो आणि तो म्हणजे कायदेशीर कारवाई करणं किंवा जे गॅरंटर्स आहेत त्या गॅरंटर्स कडनं वसुलीचा तगादा लावणं. अशा अनेक प्रकारे कर्ज वसूल करणं ही दुसरी स्टेप झाली. तिसरी एक स्टेप असू शकते आणि ती म्हणजे कर्जाची पुनर्रचना करणं. पुनर्रचना करणं म्हणजे काय, बॉरोवर तोच असेल, कर्जाची रक्कम तीच असेल, फक्त टर्म्स ऑफ लेंडिंग म्हणजे कर्जाचा व्याजदर बदलेल, मालमत्ता तारण आणखीन मागता येत असेल तर ती मागितली जाईल, कर्ज परतफेडीचा पिरियड कमी जास्ती करता येईल. या सगळ्या गोष्टींना आपण कर्ज पुनर्रचना म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात काय आहे त्या टर्म्सवर कर्ज परत करता येत नाहीये, मग काय करा, टर्म्स बदलून कर्ज वसूल करण्याचा प्रयत्न करा. हाही एक प्रयत्न एआरसी करते. याशिवाय एखादा नवीन गुंतवणूकदार या कर्जदाराच्या उद्योगामध्ये ऍसेटमध्ये गुंतवणूक करायला तयार आहे का ते बघून असा गुंतवणूकदार तिथे गुंतवणूक करेल आणि त्यातून कर्जाची परतफेड होईल का याची पण चाचपणी ही एआरसी कंपनी करत असते. अशा विविध प्रकारे एआरसी कर्जाची वसुली करते. आता याचा फायदा काय होतो, बँका आणि वित्त संस्थांच्या दृष्टीने जर बघायला लागलो तर असं एनपीए विकून टाकल्यामुळे बँकेचं बॅलन्स शीट स्वच्छ होतं. कारण बँकेच्या बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला ही कर्ज मालमत्ता म्हणून दिसत असते पण ती वसूलच होत नसते. म्हणजे एका अर्थाने ऍसेट्सचं ओव्हर व्हॅल्युएशन किंवा फिक्टिशियस ऍसेट साइडला दिसत राहतात. त्यामुळे ही जर विकून टाकली तर बॅलन्स शीट स्वच्छ होतं. दुसरा एक काही फायदा, काहीच मिळणार नाही किंवा फारच थोडं वसूल होणार आहे त्यापेक्षा थोडंफार अधिक वसूल करणं बँकेला शक्य होतं, म्हणजेच तोटा कमी होऊ शकतो. तिसरी गोष्ट, जी रक्कम वसूल झाली ऍसेट विकून एनपीए विकून ती रक्कम पुन्हा कर्ज देण्यासाठी इतरांना उपलब्ध होते. म्हणजेच त्या रकमेवर बँकेला किंवा वित्त संस्थाला उत्पन्न मिळायची सुरुवात होते. आणखीन एक फायदा बँकेला होतो एनपीए विकल्यामुळे एआरसी ला, आणि तो फायदा म्हणजे वसुलीच्या खर्चात बचत होते.
अन्यथा ही एनपीए वसूल करण्यासाठी बँकेची यंत्रणा राबत असते, त्याच्यावर खर्च होत असतो, पण वसूल होईलच याची खात्री नसते. आता एनपीए विकले की वसुलीचा खर्च बंद होतो. आणखीन एक अप्रत्यक्ष फायदा कसा आहे बघा. एनपीए राईट ऑफ केले म्हणजेच नफा तोटा पत्रकाला डेबिट टाकले, त्यामुळे काय झालं, बँकेचा प्रॉफिट कमी झाला. आणि बँकेचा प्रॉफिट कमी झाला की बँकेची टॅक्स लायबिलिटी पण कमी होते. थोडक्यात एनपीए विकून बँका किंवा वित्त संस्थांना काही फायदा निश्चितच होत असतो. पण मग असा फायदा त्या एआरसी ला पण काही होत असतो का? तर एआरसी ला पण फायदा होतो. आणि तो फायदा मी आधीच म्हटलं, ही एआरसी पण काही चॅरिटी करत नाही, ती पण धंदा करते. त्यामुळे ती बँकांशी नीट निगोशिएट करून हे एनपीए विकत घेताना त्यांची किंमत ठरवते. ही किंमत किती चांगल्या पद्धतीने ठरवली जाईल, म्हणजेच कॉस्ट किती कमी होईल, त्यावर एआरसीचा नफा अवलंबून आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे एनपीए जे विकत घेतले त्याची किती प्रमाणात वसुली ही एआरसी करू शकते, त्यावर त्यांचा फायदा अवलंबून आहे. आणि एआरसीला मी जसं पहिल्यांदा म्हटलं की त्यांच्याकडे ती क्षमता आहे, कौशल्य आहे, अनुभव आहे, त्यामुळे ते वसूल करू शकतात आणि त्या वसुलीतनं त्यांना फायदा घेता येतो. या दोघांचा फायदा झाला. अर्थव्यवस्थेला या एआरसीचा काही फायदा होतो का? निश्चितच आपल्या लक्षात येईल की अर्थव्यवस्थेला फार मोठा फायदा येतो, कारण थकीत कर्जाचा बोजा कमी होऊन जातो. एकूण बँकिंग सिस्टीम मध्ये थकीत कर्ज वाढणं हे काही चांगलं लक्षण नाही. म्हणून ती थकीत कर्ज कमी होणं, त्यातनं वसुली होणं हे अर्थव्यवस्थेच्यासाठी चांगलं असतं. आणखीन एक फायदा अर्थव्यवस्थेला होतो तो म्हणजे थकीत कर्जातनं काही ना काहीतरी वसुली होते आणि वसूल झालेली रक्कम पुन्हा कर्ज देण्यासाठी बाजारात येते. त्यामुळे अधिक चलन, अधिक पैसा उपलब्ध करून देता येतो. काही काही गुंतवणूकदार असे असतात की जे अशा संधीची वाट बघत असतात. असं एखादं एनपीए खातं त्यांच्या ताब्यात आलं, अशी एखादी तारण मालमत्ता बाजारात आली, तर हे गुंतवणूकदार त्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि एक चांगली गुंतवणुकीची संधी त्यांना मिळू शकते. थोडक्यात काय, तर बँकांनाही फायदा आहे, एआरसीलाही फायदा आहे आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा आहे. परंतु काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे का या सगळ्या व्यवहारात? मला वाटतं हे सगळं जर प्रक्रिया समजून घेतली तर चटकन डोळ्यासमोर एक गोष्ट येईल आणि ती म्हणजे संगनमत. बँका आणि कर्जदार यांनी काही संगनमत केलं. बँकेने कर्ज दिलं पण कर्जदार पैसे परतच करत नाहीये. असं संगनमत बँकेचं आणि कर्जदाराचं झालं तर काय होईल? कर्जदार जाणीवपूर्वक परतफेड करणार नाही, कर्जाची हप्ते भरणार नाही. बँक त्याला एनपीए जाहीर करेल आणि एनपीए म्हणजे वसूलच होत नाहीये म्हणून कमी किमतीला एआरसीला विकून टाकेल. आणि मग ती एआरसी बॉरोवरकडे, म्हणजे ज्याचं खातं एनपीए झालंय त्याच्याकडे समेटासाठी जाईल. असं जर संगनमत झालं तर याच्यात बँकेचाही तोटा आहे आणि कर्जदाराला मात्र याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. हे ठरवून केलं गेलं तर बँकिंग व्यवस्थेला धोकादायक आहे. काही वेळेला हे संगनमत बँका आणि एआरसी मध्ये पण होऊ शकतं. एखादं एनपीए खातं कितीला विकायचं हे शेवटी बँक आणि एआरसी परस्परांशी मिळून ठरवणार आहेत. हे जर बिझनेस टर्म्सवर झालं तर उत्तम, पण ते जर संगनमताने व्हायला लागलं तर मग मात्र बँकेला या सगळ्या व्यवहारामध्ये मोठा तोटा हा सहन करावा लागणार आहे. या काळज्या जर घेतल्या तर मला वाटतं एआरसी ही एक खूप चांगली व्यवस्था एनपीए वसुलीसाठी आलेली आहे. बँकिंग क्षेत्राची सुधारणा आणि वित्तीय स्थिरता आणण्यासाठी एनपीएच्या समस्येवर उपाय म्हणून एआरसी ही एक चांगली व्यवस्था सध्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. आज थांबूया. नमस्कार.